गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, नमो पंथानंत या राघवाचा. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. चहा घेता घेता सहजच आज विषय आहे डिमेन्शिया, अर्थात विसरळूपणा. हा विसरळूपणा, विसरभोळेपणा त्यापेक्षा गंभीर आहे आणि त्यामुळे आपण तो स्वतंत्रपणे कधी पाहू, पण आज थोडक्यात आज आपण त्याच्यावर थोडस बोलणार आहोत. कारण काल मी बघितलं नाटक असे न मी नसे न मी, त्यामुळे विषय अर्थातच सुरू झाला डोक्यात आणि तो तुमच्याशी शेअर करावा म्हणून मी आजचा विषय, चहाचा विषय डिमेन्शियाच ठरवला. हा विषय गंभीर आहे, पण असं काही नाहीये की जे जे वयोवृद्ध होतील त्या सर्वांनाच याचा सामना करावा लागेल, असं अजिबात नाहीये. तो ज्यांना होतो त्यांना होतो, म्हणजे असं नाहीये की प्रत्येकाला तो व्हायलाच पाहिजे. त्याशिवाय काही सवयी, व्यसन, स्मोकिंग सारखी कारण आणि काही सर्जरीज, काही आजार ही त्याच्यामुळे कारण असतात, पण नेहमीच असतात असंही नाही. त्यामुळे पण हे गोष्ट नक्की आहे की हा आजार जो आहे तो मेंदूचा आहे आणि जी काय मेंटल फॅकल्टी आहे, बुद्धीची फॅकल्टी जी आहे ती डिस्टर्ब झालेली आहे आणि त्याच्यातनं ह्या गोष्टी उद्भवतात आणि त्यामुळे हा विषय चर्चेसाठी महत्वाचा असा ठरूच शकतो. 4 प्रकार असतात. एक तर आहे ज्याला आपण अल्झायमर म्हणून समजतो, तो की ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीला त्या स्वरूपाचं, स्वतःच्या शरीराचं भानच राहत नाही. दुसरा आहे जनरल डिमेन्शिया, की ज्याच्यामध्ये शब्द सापडत नाहीत, संदर्भ आठवत नाहीत, कित्येक गोष्टींची गफलत होते, भास होतात, काल्पनिक जगात वावरतात लोक, असं ते जो गोंधळाचा प्रकार असतो तो एक प्रकार आहे. दुसऱ्या याच्यामध्ये काय असतं की त्यांना प्लॅनिंग करता येत नाही आणि एखादी गोष्ट ठरवून करता येत नाही, आणि असे 4 प्रकार आहेत. त्यामुळे हे डिमेन्शिया हे मोठं प्रकरण आहे, त्यावर स्वतंत्रपणे कधी बोलूया. पण आजच्या या गप्पांच्या मध्ये आपण एवढंच म्हणू की हा विषय वृद्धकाळात, म्हणजे वृद्धापकाळी होऊ शकतो असा जरी असला तरी त्यांचा विचार आपल्या ग्रंथांमध्ये आणि दासबोधामध्ये त्याचा विषय मांडला गेलेला आहे. त्यामुळे हा विषय काय नवीन आहे असं नाहीये, पण आता या विषयावर आपण चर्चा करतो, त्याच्यावर बोलतो, त्यामुळे हा मोठा वाटायला लागलाय. पण ह्याच्यावर मेध्य रसायन हे आयुर्वेदामध्ये फार मोठं काम करतं. त्यामुळे योग, मेध्य रसायन, उदाहरणार्थ ब्राह्मी, जटामासी, साजूक तूप, अशा ज्या गोष्टी आहेत, कोकोनट ऑइल आहे, हल्ली व्हर्जिन कोकोनट ऑइल पण मिळतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुमच्या आहारात जर असतील तर त्याच्यावर परिणाम होतो आणि या गोष्टी टळतात. आणि मेध्य रसायन म्हणजे ब्राह्मीवटी
ब्राह्मी प्राश अशा ज्या गोष्टी आहेत त्या योग्य वेळी वयात 40व्या वर्षानंतर जर सुरू झाल्या, आपला आहार जर नियंत्रित असला, वाटेल ते खाणं, कसंही खाणं, या गोष्टी जर नियंत्रणात असतील तर या गोष्टी व्हायलाच पाहिजे असं काही नाहीये. त्यामुळे डिमेन्शिया हा गंभीर आहे. ज्या घरामध्ये हा दिसतो त्यांच्यामध्ये ते मोठं एक संकटच किंवा एक मोठी जबाबदारी आलेली असते. पण त्यांनी घाबरून जायचं कारण नाही. याचा संबंध पोटाशी म्हणजे मायक्रोबायोमशी पण आहे. त्यामुळे गट हेल्थ आणि फिजिकल हेल्थ चांगली ठेवणं हे महत्वाचं आहे. रेग्युलर व्यायाम करणं, रेग्युलर योगाभ्यास करणं, प्राणायाम करणं, विशेषतः यम नियमांचा विचार आणि त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करणं आणि सगळे जे विचार आहेत ते बदलत राहणं, नवीन काही काही शिकणं, या सगळ्या गोष्टींमुळे ही डिसऑर्डर जी आहे ती दूर ठेवता येते आणि याच्यापासून आपल्याला बऱ्यापैकी वाचता येईल ही शक्यता आहे. त्यामुळे खूप घाबरून जायचं काही कारण नाही. त्यामुळे आजच्यासाठी एवढंच. जय जय रघुवीर समर्थ.